नमस्कार, अमेझिंग किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण सुक्या चिकनची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे। सुक्कं चिकन बनवण्यासाठी सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। इथे मी 2 कांदे मोठे त्याचं साल काढून घेतलेलं आहे। खोबरं परतवून असं सगळ्या बाजूने थोडंसं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही कांदा सालासकट जरी फ्राय केला तरी चालेल, पण असं फ्राय करतो त्याची टेस्ट खूप छान लागते। कधी गावी जसं आपण कांदा चुलीत भाजून चिकन बनवतो तर त्याची पण टेस्ट खूप वेगळी लागते, म्हणून मी इथे कांदा गॅसवर गरम करून घेणार आहे। खोबरं भाजून झालेलं आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। कांदा फक्त थोडा वेळ अजून भाजायचा आहे। कांदा भाजून झालेला आहे, आता हा काढून घ्यायचा आणि याच्यावरती इथे मी अख्खा लसूण भाजून घेणार आहे आणि याच्यावर आता टोमॅटो भाजून घ्यायचा। टोमॅटो पण छान असा भाजून झालेला आहे, गॅस बंद करून घ्यायचा। इथे मी सुक्कं चिकन बनवण्यासाठी गावठी चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलंय। आता याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे आणि आलं लसूणची पेस्ट घालायची आहे थोडीशी, थोडंसं लिंबू पिळायचं आणि थोडंसं मीठ घालायचं आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिटं असंच ठेवून घ्यायचं। इथे मी कांदा सोलून घेतलेला आहे, आता हा बारीक करून घ्यायचा आहे। आणि एक छोटासा टोमॅटो आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात अगोदर भाजलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचं, कांदा घालायचा, भाजलेला लसूण जो आहे तो घालायचा आहे आणि टोमॅटो घालून घ्यायचा। आणि इथे मी काळी मिरी आणि लवंग भाजून घेतली होती तर ती पण घालायची आहे। इथे मी कढीपत्ता घेतलाय तर तो घालायचा आहे थोडासा, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या पण घालून घ्यायच्या आहे आणि ओली कोथिंबीर आहे ती घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सरला वाटण बारीक करून घेतलेलं आहे। कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं, थोडंसं म्हणजे चिकनला थोडं तेल जास्त लागतं, तिथे मी थोडा तेलाचा वापर जास्त केलेला आहे। इथे मी तमालपत्र घेतलेलं आहे, स्टार फूल आणि मसाला वेलची घेतली आणि दालचिनीचा छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि थोडासा कांदा याच्यामध्ये घालायचा आहे आणि तेलावर कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर भाजला जातो। आता यामध्ये थोडीशी हळद घालायची, घरगुती मसाला घालून घ्यायचा, गरम मसाला, लाल मिरची पावडर, मसाला तेलावरती छान असा भाजून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण चिकन जे मॅरिनेट करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि चिकन तेलावरती परतवून घ्यायचं। आणि आता याच्यावर 10 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे।
आणि यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. गावठी चिकन शिजायला थोडासा टाईम लागतो, त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी घालणार आहे. आणि आता छान असं चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि परत एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण जो टोमॅटो कट करून ठेवला होता तर तो घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची. चिकन परत एकदा छान असं ढवळून घ्यायचं. थोडंसं मीठ घालायचं. छान असं हे सुक्कं चिकन बनवून रेडी झालेलं आहे.